विधान परिषद निवडणुकीत बिनविरोध निवड झाल्यावर विक्रम काकडे अजित पवारांच्या स्मृतीस्थळी बारामतीतल्या विद्या प्रतिष्ठान येथे विक्रम काकडेंनी अजित पवारांना केलं अभिवादन. रत्नागिरीतल्या चिपळूण गुहागर खेड परिसरात पावसाच्या सरी, जोरदार वारा आणि विजांचा कडकडाट. शहरी भागातही जोरदार पाऊस, अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. परभणीमध्ये विविध भागात पावसाची जोरदार हजेरी, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा, उकाड्यापासून हैराण नागरिकांना दिलासा. गडचिरोलीत प्रस्तावित विमानतळ आणि एमआयडीसीसाठी जमीन अधिग्रहण सुरू. याविरोधात 20हून अधिक गावातले हजारो शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाण मांडून. जमीन अधिग्रहण रद्द होईपर्यंत माघार नाही, शेतकऱ्यांचा निर्धार. पुण्यावरही पाणी कपातीचं संकट. पुणेकरांना आता 1 दिवसाआड पाणी मिळण्याची शक्यता. पाणीपुरवठा विभागाकडून महापालिका आयुक्तांना प्रस्ताव सादर. खडकवासला धरणात केवळ 5.5 टीएमसी पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे निर्णय. छत्रपती संभाजीनगरमधील एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेलांची एसआयटीकडनं कसून चौकशी. फॉरेन्सिक टीमकडनं प्राप्त झालेल्या मोबाईल डेटाच्या आधारे पटेलांची चौकशी. पुन्हा चौकशी होणार असल्याची माहिती. जळगाव न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल. बोरखेडा हत्याकांडातील महेंद्र बारेलाला फाशीची शिक्षा. ऑक्टोबर 2020 4 भावंडांची निर्घृण हत्या केल्याचा महेंद्र बारेलावर आरोप. ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने ठरवला रेअरेस्ट ऑफ रेअर गुन्हा. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची राजस्थानात मोठी कारवाई. कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ सीकरमधून अटकेत. खून, खंडणी, खुनाचा प्रयत्न असे अनेक गुन्हे सचिनवर दाखल. गेल्या अनेक महिन्यांपासून फरार असलेला सचिन पुण्यात आणण्याची प्रक्रिया सुरू.